नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नाश्ता करायला सगळेजण बसलेले असतात. तेव्हा आजी विचारतात की अथर्व कुठं आहे ग? अथर्व दिसला नाही. तेव्हा मानसी सांगते की अथर्व सकाळीच नाश्ता करून ऑफिसला गेला आहे. तेव्हा भूमी सांगत असते की हो, अथर्वला सध्या खूप काम पडतं. ऑफिसचं सगळं काम त्याच्यावरतीच आहे ना, कारण आकाश हा ऑफिसला जात नाही हे आजींना कळतं. तेव्हा आजी म्हणतात, आकाश मला काय वाटतं माहिती आहे का? आकाश मात्र शांतपणे तिथे डायनिंग टेबलवरती बसून असतो. तोंडातून एक शब्दही काढत नाही. आजी त्याला म्हणत असतात की आकाश ऐकतोयस का, मी काय म्हणते ते? तेव्हा आकाश म्हणतो काय झालं? तेव्हा आजी म्हणतात की हे बघ आकाश, कसं आहे माहिती आहे का, आत्तापर्यंत तू बऱ्याच वेळा ह्या गोष्टी केलेल्या आहेत. इतके पाम्पलेट वाटले, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यास, परंतु रागिणीचा काही शोध लागला नाही आकाश. त्यामुळं मला असं वाटत आहे की आत्ता विचार केला पाहिजे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे आकाश त्याचबरोबर भूमी सर्वजण तिथं असतात. आकाश मात्र शांतच असतो. आकाशला कळत नसतं की नक्की काय निर्णय घ्यायचा आहे, नक्की कशा पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत. हा विचार आकाशच्या डोक्यात सुरू असतो. आजींचा ऐकायला त्याच्या कानावर ते शब्दच पडत नसतात, कारण त्याला फक्त एवढंच माहिती असतं की काहीही झालं तरीही आत्ता रागिनी आत्याला शोधलं पाहिजे. जोपर्यंत मी रागिनी आत्याला शोधत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, एवढंच आकाशच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि आकाशचे त्याचसाठी सगळे प्रयत्न सुरू झालेले असतात. इकडे भूमी समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु भूमीचं बोलणंही त्याच्या कानावरती पडत नसतं. ऑफिसपासून लांब राहणं, त्याचबरोबर बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये दुर्लक्ष करणं, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणं, हेच सगळं आकाशचं चाललेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र भूमी आकाशला खूप समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण आकाशच्या डोक्यात काही घुसत नाही. त्याला फक्त एकच माहिती आहे की रागिणी आत्या कुठं आहे तिला शोधणं. कारण काहीही झालं तरीही रागिणी आत्या आत्या ही माझी आत्या आहे, पण तिने त्याच्या जीवावर उठली, त्याच्या आईवडिलांना मारले, ह्या साध्यासुद्धा गोष्टी पण आकाशच्या लक्षात येत नाही. आता तो सगळं विसरून गेला आहे आणि फक्त त्याच्या डोक्यात एकच आहे की अभिजित मेला आहे, तो माझ्यामुळं मेला आहे आणि आत्या घरातून बाहेर पडली आहे, ती माझ्यामुळं पडलेली आहे. त्यामुळं काही झालं तरीही मी आत्याला पुन्हा माघारी आणणार आहे, एवढाच ध्यास त्याने मनाशी बाळगलेला असतो. इकडे पौर्णिमा आणि निलंबरी यांची नाटकं तर सुरूच असतात. पौर्णिमा आणि निलंबरी दोघीही म्हणत असतात की निलंबरी पौर्णिमाला सांगत असते, मला एक कळत नाही आहे, तुझी सासू एवढं चुकीचं वागली, याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण याचा चांगुलपणा काही कमी होत नाही आहे. शेवटी याच्या मनात गिल्ट आहे ना अभिजित गेल्याचं, त्यासाठीच हे सगळं करत आहे. पण तुझी सासू यायच्या आधी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि हे सगळं तुझ्या ताब्यात मिळालं पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा सगळा पौर्णिमा आणि निलंबरीचा डाव असतो. तेवढ्यातच आकाशचा फोन वाजतो आणि आकाशच्या फोनवरती एक फोन आलेला असतो आणि तिकडून एक काका बोलत असतात. ते म्हणत असतात की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे की तुम्ही जे पाम्पलेट वाटलेले होते ना, त्या मावशी आहेत. तेव्हा आकाश म्हणतो काय, खरं सांगताय? तेव्हा ते सांगू लागतात की हो, खरं सांगत आहे. ते ऐकल्यानंतर आकाशला बरं वाटायला लागलेलं असतं. आकाशला छान वाटत असतं, कारण फायनली कुठेतरी ह्या गोष्टी घडलेल्या असतात आणि आकाश जे म्हणत असतो की आत्या सापडली पाहिजे, आत्या सापडली पाहिजे, त्याची आत्या आता त्याला सापडलेली असते. त्या काकांनी फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की तुमच्या आत्या ह्या आहेत, आमच्या घरी आहेत, तुम्ही या. आकाश घाईतच निघालेला असतो आणि त्याचबरोबर भूमी आकाशला म्हणू लागते की आकाश थांब, मी पण येते तुझ्यासोबत. आकाश म्हणतो की आत्या सापडले आहे, त्यांचा फोन आलेला आहे, आपल्याला लवकर गेलं पाहिजे. आता भूमी पण काळजीने आकाशच्या बरोबर जात आहे. खरं तर इकडं पौर्णिमा आणि निलंबरी या दोघींनाही खूप राग आलेला आहे. त्यांना या गोष्टी पटतच नाही आहेत की हे आकाशचं काय चाललेलं आहे आणि हा आकाश शोधायला का जात आहे. इकडे भूमी आणि आकाश दोघंही त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की भूमी आणि आकाश तिथं आलेले असतात. त्याच वेळेस ते दादा बाहेर येऊन थांबलेले असतात. आकाश त्यांना म्हणतो की मला फोन तुम्हीच केला होता ना? तेव्हा ते म्हणतात की हो. मग आकाश म्हणतो कुठे माझी आत्या? तेव्हा ते सांगतात की आहे, चला चला घरी, पण मला सांगा माझं बक्षीस देणार आहात ना तुम्ही? कारण आकाशने अगदी घसघशीत असं बक्षीसही ठेवलेलं असतं. ज्याला कोणाला ह्या मावशी ह्या बाई दिसतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आणि त्यांच्यासाठी ते बक्षीस ठेवलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आकाश त्याचबरोबर भूमी या दोघांनाही खरं तर टेन्शन आलेलं असतं. त्यांना कळत नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आहोत आपण.
मग दोघंही जाम खुश झालेले असतात, कारण आत्या सापडलेली आहे एवढं तर कळलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की चला घरी चला. ते काका सांगत आहेत त्याबरोबर त्यांच्या घराकडे हे जात आहेत. आणि त्याचवेळी आकाशने त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी तुमचं बक्षीस देणार आहे. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आकाशही खुश झालेला असतो. आकाशलाही भारी वाटत असतं. फायनली इतक्या दिवसाचा शोध संपलेला असतो. त्याची आत्या आता पुन्हा सापडलेली आहे. आत्याला घेऊन आता घरी जायचं आहे एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग आकाश भूमी त्या घरामध्ये येतात. भूमीला तर धक्काच बसलेला असतो. भूमीला कळतच नसतं आकाशच्या सुखासाठी भूमीने केवढा मोठा त्याग केलेला आहे. ही गोष्ट तर भूमीच्या इकडे आकाशच्या लक्षात पण नसते. आकाशला माहिती पण नसतं की भूमीने आकाशसाठी काय केलेलं आहे. परंतु इकडे रागिनी आता त्या घरात आलेली असते. त्या मावशी तिला खाऊ घालत असतात, तिच्याशी प्रेमाने वागत असतात, तिला सांगत असतात. तेव्हा रागिनी म्हणत असते किती बरं वाटलं, आज किती दिवसानंतर पोटभर खात आहे खरंच. तेव्हा ती म्हणू लागते की अहो काळजी करू नका, आता इथून पुढं तुमच्या आयुष्यात असे चांगले क्षण येणार आहेत, काळजी करू नका तुम्ही. त्यामुळं तुमचा जो मुलगा आहे, तुमच्या घरचे जे आहेत ते तुम्हाला शोधायला येत आहेत असं त्या मावशींनी सांगितलेलं असतं. आणि तिथे सगळा गोंधळ होतो. रागिनी त्यांना म्हणू लागते काय. तेव्हा इकडे त्या मावशी म्हणतात की हो अहो तुमच्या घरच्यांना आमच्यांनी फोन केला आहे, आता ते येतच असतील बघा, येतील थोड्या वेळात आणि तुमच्या आयुष्यातलं हे जे टेन्शन आहे ते कमी होणार आहे, तुमच्या आयुष्यात सुख आता परत आलेलं आहे, हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे रागिनी म्हणते काय. तेव्हा त्या म्हणतात की हो जे खरं आहे ना ते सांगत आहे. रागिनीला मात्र धक्का बसतो. रागिनी म्हणते काय मला नाही जायचं कुठं, मला नाही जायचं घरी, तुम्ही कशाला बोलवलं, हे घ्या तुमचं ताट, असं म्हणत रागिनी रडायला लागते. रागिनी म्हणत असते की नाही मला नाही जायचं घरी, कारण आत्तापर्यंत मी माझ्या घरच्यांना खूप त्रास दिलेला आहे, मला घरी नाही जायचं, असं यांचं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की रागिनी म्हणते की मी चालली, आणि असं म्हणत रागिनी आता त्या बाईच्या घरून निघून चाललेली असते. रागिनीला त्या बाईने खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो, सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की प्लीज असं नका करू तुम्ही, अहो तुमच्या घरचे तुम्हाला शोधत आहेत. पण रागिनीला काहीच ऐकायचं नसतं. आणि त्याचबरोबर रागिनी म्हणत असते की नाही मी चाललेले आहे, आणि असं म्हणत ते पाम्पलेट बघते आणि मग तिथून आता जाऊ लागते. आणि त्याचबरोबर जाताना एक चिठ्ठी लिहिते, आणि त्या चिठ्ठीमध्ये तिने आकाशला चिठ्ठी लिहिलेली असते. रागिनी आता म्हणते की मला जावं लागणार आहे. त्या मावशी म्हणत असतात अहो असं नका करू, आमचे हे गेले तुमच्या घरच्यांना आणायला, ते येणार आहेत थोड्याच वेळात, तुम्ही असं नका करू, असं म्हणत त्या मावशी समजवत असतात. पण रागिनी मात्र ऐकायलाच तयार नसते. तिच्या डोक्यात एकच फॅड असतं की नाही, त्या मावशींच्या पुढं हात जोडते, जेवायला घेतलेलं ताट तसंच ठेवते आणि निघून जाऊ लागते. त्या मावशी तिला समजवत आहेत, सांगत आहेत असं नका करू. परंतु रागिनीला मात्र ऐकायचंच नसतं. ती हट्टाला पेटलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की नाही मला नाही राहायचं. मग त्या मावशी सांगत असतात, त्यांचा नवरा त्यांच्यावर ओरडायला सुरुवात करतो, तुला कळतंय का, कारण गरीब बिचारे असतात आणि ह्या गोष्टीमुळे एक चांगलं बक्षीस मिळणार असतं, पैसे मिळणार असतात, पोरांबाळांसाठी चांगलं होणार असतं. म्हणून तो बिचारा ओरडत असतो. तो म्हणत असतो तुला कळतंय का तू काय केलंस ते, अगं मी एवढ्या कष्टाने हे सगळं कमवलं होतं आणि त्यांच्या घरचे त्यांना शोधायला आले होते आणि तू त्यांना कशाला सांगितलंस. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, पण मला एक मावशी सांगा ना, त्या जाताना काही बोलल्या का तुम्हाला, म्हणजे कुठं जाणार आहे, कोणत्या दिशेला जाणार आहे काय. तेव्हा त्या मावशी म्हणतात की नाही, हां पण त्यांनी एक ना चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे, जाताना ती चिठ्ठी त्या देतात आणि सांगतात की मला शोधायला जे येणार आहेत ना त्यांना ही चिठ्ठी द्या, असं सांगितलं जातं. आकाश म्हणतो हो ठीक आहे. आणि मग ती चिठ्ठी तो पाहतो तर त्याला खूप मोठा धक्का बसतो. आकाश म्हणतो की काय, आत्याने अशी चिठ्ठी लिहिलेली आहे. मग ती चिठ्ठी उघडली जाते. आकाश आणि भूमी दोघंही ती चिठ्ठी वाचत असतात आणि त्याचबरोबर त्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. आणि त्या चिठ्ठीमध्ये तिनं लिहिलेलं असतं हो त्या दिवशी गणपतीच्या मंदिरात मीच होते, पण अचानक भूमीला चक्कर आली म्हणून तो त्या बाजूला गेला, म्हणून मी तिथून निघून गेले, मला घरी यायचं नाही, माझा शोध थांबव आकाश, हे नको करूस तू, मी स्पष्टपणे तुला सांगत आहे, असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. आणि त्या चिठ्ठीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मला शोधायला येऊ नकोस, काही झालं तरीही माझ्या कर्माचे भोग आहेत आणि ते मला भोगावे लागणार आहेत, त्यामुळं मला माझ्या कर्मावरती ठेव, असं रागिनीने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. ती चिठ्ठी वाचल्यानंतर आकाशला धक्का बसतो. आकाश म्हणू लागतो की आता काय करायचं, म्हणजे आकाशला कळतच नसतं की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा, कारण आता रागिनी आता सापडली होती, आता सगळ्या गोष्टी घडल्या होत्या, आकाश तिच्यापर्यंत पोहोचलाही होता.
आणि काही वेळापूर्वीच चुकामुक झालेली असते आणि रागिनी तिथून निघून गेलेली असते. या गोष्टीचा धक्का आकाशला खूप मोठा बसतो. आकाश आणि भूमी दोघंही तिथं असतात. आकाश आणि भूमी विचार करू लागतात की हे सगळं काय होत आहे, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तरीही असं का, हा प्रश्न आकाशच्या पुढे होता. आजही रागिनी आत्या माझ्याबरोबर का येऊ शकली नाही? मी एवढं तिला शोधत आहे, एवढं तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहे, मग हे सगळं काय आहे? हा प्रश्न आकाशला पडलेला असतो. रागिनी आत्याला मी का शोधू शकत नाही, हाच विचार घरी आल्यावर पण आकाशच्या डोक्यात सुरू असतो. आणि त्याच वेळी आकाशच्या समोर तिथे अभि येतो आणि अभि म्हणत असतो की आकाश थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. माझी आई जोपर्यंत सुखात राहणार नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती लागणार नाही. माझा आत्मा असाच भटकत राहणार आहे. आकाश, तू माझ्या आईला घेऊन ये, काही करून माझ्या आईला तू घेऊन ये. अरे मी मेलोय सुद्धा माझ्या आईसाठी, जिवंत असतानाही मी माझ्या आईसाठीच जगत होतो आणि आता मरताना पण मी माझ्या आईसाठीच मेलेलो आहे, असं अभि आकाशला सांगत असतो. हात जोडून विनवण्या करत असतो, म्हणत असतो की प्लीज माझ्यासाठी एवढं कर, असं तो सांगत असतो. आकाश म्हणत असतो की अभि माझं ऐक, पण अभि म्हणत असतो की नाही, मला बोलू दे आकाश, मला बोलू दे, असं म्हणत अभि बोलत असतो आणि सांगत असतो की प्लीज माझ्या आईला तेवढं घेऊन ये, प्लीज तिला अंतर देऊ नकोस, असं तो सांगत असतो. माझ्या आईला परत घेऊन ये, माझी आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, माझी आई इथं घरात येऊ दे, तिचं सुख या घरात आहे, असं म्हणत अभिजित सांगत असतो. आणि त्याचबरोबर आकाशच्या जवळ येऊ लागतो, आकाशला सांगू लागतो की प्लीज ऐक, तू माझं एकदा ऐक, माझ्या आईला पुन्हा घरात घे, तिला माफ कर. मान्य मला तिच्याकडून चुका झालेल्या आहेत, पण प्लीज माझ्या आईचा विचार कर. माझ्या आईला जोपर्यंत सुख बघत नाही मी, तोपर्यंत माझा आत्मा असाच भटकत राहणार आहे, असं अभिजितनं सांगितलेलं असतं. आणि आकाश मात्र विचार करू लागतो की हे सगळं काय आहे, कारण अभिजित कसा आला इथं, हा प्रश्न आकाशला पडलेला असतो आणि आकाश त्याच गोष्टींचा विचार करत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अभिजित हात जोडून म्हणत आहे, विनवण्या करत आहे. आकाश मात्र घाबराघोबरा झालेला आहे, कारण अभिजित आता आलेला आहे. ही गोष्ट खूपच मोठी असते, कारण काही झालं तरीही अभिजितचा आत्मा आलेला आहे आणि तो आत्मा आकाशशी बोलत आहे, आकाशला सांगत आहे, आकाशला म्हणत आहे की प्लीज माझ्या आईला परत घरात घेऊन ये, माझी आई जर नसेल तर मी नाही जगू शकणार, हे सगळं तो सांगत आहे. आणि त्याचमुळं आकाशला मात्र टेन्शन आलेलं आहे. तेवढ्यात भूमी तिथे येते आणि भूमी म्हणते की आकाश, तू कोणाशी बोलत होता? तेव्हा आकाशकडे बोलायला काहीच नसतं, आकाश शांतच राहतो. आकाश म्हणतो की अभिजित आला होता. भूमी म्हणते काय, अभिजित कसा आलेला इथे? तेव्हा आकाश सांगतो की हो. भूमी म्हणते अरे आकाश, तुला माहिती आहे ना, गेलेल्या व्यक्ती पुन्हा येत नाहीत आणि अभिजित कसा येईल सांग बरं तू? आणि आपल्यासाठी हे काही नवीन आहे का? तुझ्या आई बाबा, माझी आई, ते नाहीत आले परत, मग अभिजित कसा येईल सांग बरं मला, असं भूमी आकाशला सांगत असते, आकाशला समजवत असते. आकाशला म्हणत असते की अरे तू जास्त विचार करतोयस ना, त्यामुळे हे सगळं होत आहे. कारण अभिजितने जाताना सांगितलेलं असतं की माझ्याबरोबर जे घडलेलं आहे ते माझ्या कर्मामुळं घडलेलं आहे आणि मी आणि आईने तुला खूप त्रास दिलेला आहे, या सर्व गोष्टी तो बोललेला असतो. आणि आकाशला खरंच वाईट वाटलेलं असतं आणि आकाशने भूमीने आता आकाशला मिठीत घेतलेलं असतं आणि ती त्याला शांत करत असते, त्याला म्हणत असते की काळजी करू नको आकाश, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. इकडे आजींची पोथी वाचून झालेली असते आणि आजी देवाला हात जोडत असतात. आणि त्याचबरोबर आजी इकडे भूमी येऊन बसते आजींच्या तिथे आणि रडायला सुरुवात करते. आजींना प्रश्न पडलेला असतो की काय झालं, भूमी अचानक का रडत आहे? म्हणून आजी भूमीला म्हणतात की काय झालं गं? भूमी म्हणते की आजी मला कळतच नाही आहे, आत्ता ना अभिजितचे भास होऊ लागलेत आकाशला आणि मला कळत नाही आहे की करायचं काय. कारण बघा ना तुम्ही, अभिजित जर असा येऊन आकाशशी बोलायला लागला तर त्याची मेंटल हेल्थ काय होईल? मला भीती वाटते आजी, कारण पुन्हा जर आकाशच्या बाबतीत तसं काही झालं तर, म्हणजे पूर्वी जे घडलेलं आहे तशा पद्धतीनं गोष्टी झाल्या तर, असं म्हणत भूमी आजींना समजावू लागते, आजींना सांगू लागते. तेव्हा आजी म्हणतात की हे बघ भूमी, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, असं म्हणत आजी भूमीला समजवत असतात. आपण बघूया कसं आहे. मान्य आहे मला ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही, खूपच त्रासदायक आहे आणि आकाशच्या बाबतीत असं होणं, पण आता आपल्याला शांती पूजा करणंही गरजेचं आहे, कारण अचानक अभिचा असा मृत्यू होणं हे आपल्यासाठी त्रासदायकच ठरू शकतं, त्याचा आत्मा भटकू शकतो. कसं आहे, आपण मान्य नाही केलं तरी ह्या गोष्टी कुठंतरी मनाला सांगत असतात, हे आजी सांगत असतात. त्याचबरोबर भूमीला म्हणत असतात की आपण बघूया काय करता येईल आणि त्या पद्धतीने गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करूया, असं आजी भूमीला समजवत आहेत. भूमी मात्र रडत आहे, भूमीला काळजी वाटत आहे की माझ्या आकाशला काही नाही झालं पाहिजे, आकाश व्यवस्थित असला पाहिजे.
एवढंच भूमीचं म्हणणं आहे आणि भूमी त्याचसाठी रडत असते. तिला वाटत असतं की आकाश सुखरूप असला पाहिजे. आजी म्हणतात की ठीक आहे भूमी, काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. असं म्हणत आजी भूमीची समजूत घालत आहेत. भूमीला म्हणत आहेत की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. परंतु भूमीच्या मनातून ज्या शंका आहेत, तिला होणारा जो त्रास आहे तो काही केल्या कमी होत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आता महाजनांच्या घरी पूजा ठेवलेली असते, ती पण अभिच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी. आणि महाजनांच्या घरी हे पूजेचं सगळं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर आता पौर्णिमा मात्र खूपच चवताळलेली असते. आकाश घराच्या बाहेर गेलेला असतो. भूमी म्हणत असते की आकाशला मी सांगितलं होतं तू घराच्या बाहेर जाऊ नको, परंतु आकाशने माझं ऐकलेलं नाही, कारण ही पूजा त्याच्या हस्ते करायची आहे हे आपलं ठरलेलं होतं. आणि तरीही आकाश बाहेर निघून गेलेला आहे, काहीही न सांगता तो गेलेला आहे. या गोष्टीचा राग मात्र भूमीला आलेला असतो. तेवढ्यात पौर्णिमा तिथं आलेली असते आणि ती म्हणत असते की तुम्ही ही पूजा, आत्ता जी ठेवलेली पूजा आहे ती तुम्ही माझ्या नवऱ्यासाठी ठेवलेली आहे ना, माझ्या नवऱ्याला आत्म्याला शांती मिळावी म्हणून करत आहात ना, पण आत्ता मी पण एक पूजा करणार आहे असं ती म्हणत असते. आणि त्याचबरोबर इथे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तिचं जे बोलणं वागणं असतं ते इतकं विचित्र असतं. ती म्हणत असते की काही झालं तरीही आता मी पण एक पूजा करणार आहे आणि ती पूजा करणार आहे असं म्हणत मांडी घालून खाली बसते. गुरुजी तिथं आलेले असतात. गुरुजी पण पाहत असतात, कारण हे जे पौर्णिमाचं वागणं असतं ते विचित्र चाललेलं असतं. त्यामुळं सगळ्यांनाच काळजी वाटत असते. पौर्णिमा म्हणत असते की करणार आहे मी पण पूजा. आणि मग पूजा करण्यासाठी ती खाली बसते आणि त्याचबरोबर हात जोडून देवाच्या पुढे प्रार्थना करू लागते की माझ्या नवऱ्याला ज्या माणसाने कायमचं माझ्यापासून दूर केलेला आहे तो माणूस या घरात पुन्हा कधीही येऊ नये. आत्ता तो घराच्या बाहेर पडलेला आहे. भूमीचा नवरा कधीही या घरात माघारी येऊ नये असं ती बोलत असते. पूजा सुरू झालेली असते. सगळेजण असतात आणि मग हे जे बोलणं आहे ते ऐकून इकडे आजींना मात्र धक्का बसलेला असतो. मानसी त्याचबरोबर भूमी पौर्णिमाकडे पाहत असतात, कारण पौर्णिमाचे शब्दच इतके वाईट असतात की मनाला त्रास देणारे असतात. ती जराही मागचा पुढचा विचार करत नाही आणि आकाशबद्दल अपशब्द बोलायला सुरुवात करत असते. त्यामुळं खरं तर वाईट वाटलेलं असतं ते म्हणजे भूमीला. भूमी खूप विचार करत असते. भूमी म्हणत असते की काही झालं तरीही आत्ता हिने जे बोलत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. एकतर आकाश फोन उचलत नाही आहे, आकाश न सांगता घरातून बाहेर गेलेला आहे, घरी पूजा ठेवलेली आहे आणि या सर्व इतक्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळं भूमीला तर वाईट वाटत असतं. परंतु इकडे हे सगळं जे काही चालू असतं त्याच्यामुळं आकाशच्या बाबतीत भूमीला काळजीही वाटत असते. भूमी म्हणत असते काही झालं तरीही ह्या पौर्णिमाचं जे काही वागणं आहे त्याला लगाम घातलाच पाहिजे. वेळीच जर हिला आवरलं नाही तर ही डोईजड होणार आहे हे भूमीच्या लक्षात येत असतं, कारण पौर्णिमाच्या या प्रत्येक वागण्याचा त्रास हा भूमीला होत असतो. आणि भूमी म्हणत असते की काही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही हे भूमीने ठरवलेलं असतं. आणि भूमी म्हणते बाद झालं पौर्णिमा, आत्तापर्यंत मी तुझ्या खूप गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत, पण यापुढे नाही. आत्तापर्यंत खूप सहन केलेलं आहे, तोंड सांभाळून बोलायचं. आणि इकडे पौर्णिमा मात्र अक्राळ विक्राळ आवाज काढून हसत असते, हात जोडून देवाच्या पुढे प्रार्थना करत असते. देवाला म्हणत असते की हिचा नवरा घरी आलाच नाही पाहिजे, हिच्या नवऱ्याने आत्तापर्यंत जी पापं केलेली आहेत त्याची शिक्षा यांना मिळाली पाहिजे. यांनी माझा आत्मा तळतळत ठेवलेला आहे, माझा नवरा घरात येत नाही आहे, कारण हिचा नवऱ्याने माझ्या नवऱ्याचा खून केलेला आहे, हिलाही तो त्रास झालाच पाहिजे असं म्हणत पौर्णिमा देवाच्या समोर प्रार्थना करत असते. आणि इकडे भूमीला खूप राग येतो आणि भूमी म्हणते पौर्णिमा बास. आणि त्यावर तर पौर्णिमाला खूप हसू येतं, कारण भूमी चिडलेली आहे, भूमीला वाईट वाटलेलं आहे. ही गोष्ट आता पौर्णिमाला चांगली समजलेली असते आणि त्यामुळं पौर्णिमाला जास्तच हसू आलेलं असतं आणि तिला आनंद होत असतो. तेव्हा आजीही ओरडतात आणि पहिल्यांदाच भूमी एवढी ओरडलेली असते, एवढी चिडलेली असते, त्या गोष्टीचा परिणाम भूमीच्या शरीरावर होत असतो. एकतर डॉक्टरांनी तिच्या बाबतीत जे सांगितलेलं आहे ती गोष्ट ती एकटीच सहन करत असते. इकडे घरात कोणालाच माहिती नसतं की भूमीच्या बाबतीत काय होणार आहे. आणि भूमीने एवढा मोठा धक्का आता एकटीने पचवलेला आहे आणि त्यानंतर धक्क्यावर धक्के तिला बसत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.